नमस्कार, मी उज्ज्वला. आज मी केलेले मिक्स पिठाचे गरमागरम शेंगुळे. बरेच जण याला शेवते, वळलेले लाडू असेही म्हणतात. पारंपरिक रेसिपीमध्ये कुळिथाचे केले जाते, पण या ठिकाणी मी मिक्स पीठ वापरलेले आहे. चवीला तर अगदी छान आणि मस्त लागतातच. हे जे सूप आहे, पावसाळ्यामध्ये गरमागरम प्यायला खूप मजा येते आणि विशेष म्हणजे पौष्टिकही आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू. आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका प्लीज. सर्वात पहिले पीठ चाळून घेऊ. एका छोट्या वाटीने मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ, त्याच वाटीने 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने 1 वाटी भरून हरभरा डाळीचं पीठ घेते. मी या ठिकाणी 3 पीठं वापरलेले आहे, तुम्ही जास्तीचे वापरू शकता. हरभरा डाळीचे पीठ चालत नसेल तर मुगाच्या डाळीचे वापरू शकता. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. छान चव येण्यासाठी मसालाही घालायचा आहे. मसाल्यात खूप सारे पदार्थ नाहीये, फक्त लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाणे. 15-20 लसणाच्या पाकळ्या आणि 10-15 हिरवी मिरची घेतली. थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे. आता हिरवी मिरची आणि लसूण एकदा बारीक वाटून घेऊ आणि त्यानंतर जाडसर असे शेंगदाणे घालायचे. लसूण आणि मिरची बारीक वाटली, त्यातलं मी 1-1.5 चमचा पेस्ट बाजूला काढली आणि राहिलेल्या मध्ये शेंगदाणे घालून ओबडधोबडे वाटून घेतलं. कारण याचा आपल्याला जो रस्सा आहे किंवा सूप आहे ते करायचं. हे मी बाजूला ठेवून देते आणि बारीक वाटून घेतलेली लसूण मिरची यामध्ये घालते. आणि शक्यतो हिरवी मिरचीचाच वापर करा, लाल तिखटाने एवढी चव छान येत नाही. थोडीशी 2-4 चिमूट हळद घालते म्हणजे छान कलर येईल. आता हे मिक्स करून घेते आणि त्यानंतर यात थोडे थोडे पाणी घालून याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं. हे बघा, छान असं घट्ट पीठ मळल्या गेलं, कारण याचे लाडू वळल्या गेले पाहिजेत. जास्त पतलं अजिबात करायचं नाही. आता हे बाजूला ठेवून देते आणि जे फोडणीचं पाणी आहे किंवा रस्सा आहे तो करण्यासाठी कढईत मी फक्त 2 छोट्या पळ्या तेल घातलं. जास्त तेलही वापरायची गरज नाहीये. तुम्हाला जर लागतच असेल, आवडत असेल तर थोडंसं तेल शिल्लकही घालू शकता. तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घातली आणि जिरे मात्र 1-1.5 चमचा घालायचे. जिरे शिल्लकचे घालायचे, जिऱ्यामुळे छान चव येते. दोन्ही छान तडतडले की जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं, हिरवी मिरची लसूण बारीक वाटला, फक्त शेंगदाणे सोबत धोबड वाटले, त्यामुळे छान चव येते आणि रश्श्याला घट्टपणा येतो. आता मीडियम गॅसवरती हे सर्व साहित्य छान असं परतून घेते कच्चेपणा जाईपर्यंत. सर्व साहित्य छान परतवलं की यामध्ये थोडीशी 2-3 चिमूट हळद घालते. कोथिंबीरही वाटून घेऊ शकता तुम्ही हिरवी मिरची लसूण सोबत, पण माझ्याकडे जास्तीची नव्हती म्हणून मी वाटली नाही. आता यामध्ये छान परतवलं की पाणी घालायचं. जवळपास 1 ते 1.5 तांब्यावरून मी पाणी घालणार आहे. कारण जे पाणी आहे, जरी आता आपल्याला वाटत असले खूप सारे आहे, पण यामध्ये आपण जे वळलेले लाडू आहे किंवा शेंगुळे, शेवते ते घातल्यानंतर शिजायलाही पाणी बरेचसे आटेल आणि गरमागरम सूप प्यायलाही पाणी पाहिजे, म्हणून शिल्लकचेच पाणी घातले. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. मीठ आपण ऑलरेडी पिठामध्ये घातलेली ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता याला मीडियम गॅसवरती उकळी येऊ देते आणि याला उकळी येत आहे तोपर्यंत लाडू वळून घेते, म्हणजे जे शेंगुळे किंवा शेवते ते वळून घेते. थोडीशी कोथिंबीर घातली. आता शेंगुळे किंवा शेवते किंवा लाडू तयार करून घेऊ. त्यासाठी छोटासा गोळा घ्यायचा, तो मळला की कोरड्या पिठात डुबवायचा आणि याला लंबट आकार द्यायचा. जेवढे पतले केले तेवढी छान चव येते. आता पतले करा किंवा जाड करा, सर्व मात्र एकाच आकाराचे करायचे, नाहीतर काही पतले काही जाड केले तर काही शिजतील आणि काही कच्चे राहतील, तसे होता कामा नये. म्हणून एकसारख्याच आकारात करण्याचा प्रयत्न करा शक्यतो. पण पतले केले तर चवीला छान लागतात. अशा पद्धतीने लांब लांब करून घ्यायचे आणि कोरडे पीठ लागू द्यायचे, त्यामुळं काही फरक पडत नाही. छान जो सूप आहे त्याला घट्टपणा येतो त्या कोरड्या पिठामुळं. आता एका ताटामध्ये ठेवून घेते ते, त्यासाठी त्यावर कोरडे पीठ घालायचे आणि वळलेले लाडू त्यावर ठेवायचे. अशाच पद्धतीने मी जवळपास अर्ध्या पिठाचे लाडू एकदा वळून घेते, तोपर्यंत पाण्यालाही उकळी येते. अर्धे पीठ या ठिकाणी राहिलेले आणि अर्ध्या पिठाचे शेंगोळे मी वळून घेतले. आता याला उकळत्या पाण्यामध्ये घालायचं, जे आपण फोडणीचं पाणी केलेलं आहे त्यात. ते घालत असताना मध्ये मध्ये याचे वळून तेही डायरेक्ट पाण्यामध्ये घालायचे, ते मात्र ताटात ठेवायची गरज नाहीये. आता जे तयार शेंगुळे ह्या उकळत्या पाण्यात घालताना गॅस मात्र मिडियम ठेवायचा, फुलही करायचा नाही आणि एकदम कमी नाही. आणि शेंगुळे घालत असताना ते वेगवेगळ्या ठिकाणी घालायचे. आता ह्या कोपऱ्यात घातला की दुसऱ्या कोपऱ्यात घालायचा, म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाही. आणि 4-5 घातल्याच्या नंतर 1 मिनिट ब्रेक घ्यायचा. तोपर्यंत जे आपण पीठ राहिलेले त्यातले 1-2 लाडू म्हणजे शेंगुळे वळून घ्यायचे आणि हे घातलेले जे ते वर पाण्यावर आले की त्यानंतर दुसरे घालायचे. मी आता एवढे घातले. आता 1-2 मिनिटं थांबते आणि हे बघा 1-1.5 मिनिटातच हे वरती येतात. त्यानंतरच दुसरे घालायचे. अशा पद्धतीने मी सर्व यामध्ये घालून घेते.
सर्व तयार केलेले शेंगुळे घातले, राहिलेल्या पिठाचे तयार करून यामध्ये घातले. त्यानंतर याला हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता आपण एकदम बारीक वळले होते, पण आता हे शिजल्यानंतर थोडेसे जाड झालेले. आता हे पूर्णपणे शिजलेले नाहीये. यावरती झाकण ठेवायचं आणि शिजून घ्यायचं. हे पाणी बघा, आता सूप हे जरी पतलं वाटत असलं तरी शिजल्यानंतर हे जे लाडू वळलेले आहे त्याचा अर्क त्यात उतरतो, त्यामुळे चवही येते आणि घट्टपणा येतो. आता यावरती झाकण ठेवताना असं खोलगट झाकण असेल तर पूर्ण ठेवा. ताट जर ठेवत असाल तर थोडंसं किंचित वाफ जायला जागा ठेवा. जवळपास 9 ते 10 मिनिटं झाले. आता चेक करून बघायचं शिजलंय की नाही. आता हे मी फुल झाकण ठेवलेलं होतं, त्यामुळे 9-10 मिनिटात शिजतात. तुम्ही एखादी परात जर ठेवली तर ती उतू येईल, त्यामुळं थोडंसं अर्धवट बाजूला उघडं ठेवायचं, तर 2-4 मिनिटं शिल्लकचे लागेल. चेक करून बघायचं मात्र. मी एका छोट्याशा प्लेटमध्ये काढलं तर छान असे झालेले शिजलेले. खाऊनही बघायचे, खाल्ल्यानंतरही चव कळतेच. छान आणि मस्त झालेले. पूर्ण झाकण ठेवल्यामुळे 9 ते 10 मिनिटात शिजल्या गेले. तुम्ही थोडंसं किंचित बाकी ठेवलं तर 2-4 मिनिटं शिल्लकचे घेऊ शकता. म्हणजे कच्चे खाऊन पोट दुखण्यापेक्षा ते शिल्लकचे वेळ गेलेला चालतो. खूप छान आणि मस्त सुगंध येऊ लागला. जे सूप आहे ते सुद्धा थोडेसे घट्ट झालेले. गरमागरम सूप पिण्याचा आनंदही काही वेगळाच लागतो. हे सोबत असे शेवटे खायचे. आणि विशेष म्हणजे वेगळा स्वयंपाक करायची गरज राहत नाही, भाजीपोळीची गरज राहत नाही. यामध्येच पोट भरून जाते आणि पौष्टिक सुद्धा आहे. करायलाही सोपे आहे, चवीलाही छान आहे आणि पौष्टिकही आहे. मग एक वेळा ट्राय करायला काय हरकत आहे. मस्तच लागतात अगदी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.